मराठवाड्यात भाजपने काँग्रेसला पुन्हा अस्मान दाखवले आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमध्ये अजून एक मोठं खिंडार पडण्यात भाजपला यश आलं आहे। हिंगोली या काँग्रेस आणि सातव कुटुंबियाचा अभेद्य किल्ला होता। हिंगोली हा काँग्रेस आणि सातव कुटुंबियाचा अभेद्य किल्ला होता, त्यालाच भाजपने सुरुंग लावला आहे। माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। कोविड काळात सातव यांना काळाने हिरावले, त्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले होते। भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे, त्यामुळे काँग्रेससाठी हा एक मोठा झटका ठरणार आहे। मोजक्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त यापूर्वी समोर येत होते। काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आजच सकाळी मुंबईत पोहोचले आहे। या कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने एक मोठा धक्का काँग्रेसला दिल्याचे मानले जात आहे। उद्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। आमदार प्रज्ञा सातव यांचा पक्ष प्रवेश 11 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे।